नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आज भावाचा उपवास आहे. भावाचा उपवास म्हणजे नागपंचमीचा पहिला दिवस. आज नागदेवतेला पुजतात. बघा, मी पूजेची मांडणी कशी केली आहे. इथं छोटासा पाट ठेवला आहे, त्यावर वस्त्र अंथरलं आहे आणि त्यावरती नागोबा ठेवला आहे. आज त्यांच्या गळ्यात पोतं घालतात. पोतं म्हणजे दोरा घ्यायचा, जरा जाडसर दोरा घ्यायचा आणि दोऱ्याला थोडंसं हळद जास्त आणि कुंकू कमी असं पूर्ण दोऱ्याला लावायचं आणि ते नागोबांच्या गळ्यात घालायचं. समोर असा पानविडा ठेवला आहे आणि आज नैवेद्य दाखवायचा असतो तो लाह्यांचा. पूर्वीच्या काळी लया घरातच उठवायच्या, म्हणजे तवा ठेवायचा आणि तवा थोडासा गरम करायचा, त्यावरती जोंधळी टाकायची आणि त्याच्यावरून कापड फिरवलं की लाह्या तयार व्हायच्या. पण आता तसं नाही, आता जुन्या पद्धतीचं पीकही नाही. इथं बघा, देवपूजेनंतर हे बघा आमच्या देवाऱ्याची मांडणी. हे काशीचं पाणी आहे. 10-12 वर्ष झाली काशीचं पाणी पुसतोय. हे पाणी आहे, त्यामध्ये वाजतंय ते. इथं गोमाता आहे आणि गोमातेजवळच स्वामी समर्थांचा फोटो पुजलाय. इथं लक्ष्मी, सरस्वती आणि गणेशजींचा फोटो आणि इथं लक्ष्मी नारायणांचा. हा बघा, बालाजीचा फोटो आहे. 15 वर्षाच्या पूर्वीचा आहे हा. तर इथं आजी आणि आजोबांचे टाक पुजले आणि ही आहे स्वामी समर्थांची उदी. आज जोगवा मागायला येतात म्हणून इथं गहू काढून ठेवले. जोगव्याला आज गहू घालायचे म्हणून केळ्यांचा नैवेद्य दाखवला. हे अथर्व आणि आर्यांच्या हातात पोतं बांधायचं म्हणून करून ठेवले, आम्ही घातलं. आणि हे इथं आहे भगवद्गीता, स्वामी समर्थांची पुस्तकं आहेत. बघा, माझी पूजा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.